लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चुंचाळे घरकुल योजनेतील समस्या सोडवा, विभागीय अधिकाऱ्यांना दिलेले निवेदन। बातमी नाशिक येथून। चुंचाळे येथील घरकुल आवास परिसरातील समस्या सोडवण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, पदाधिकारी व नागरिकांनी सिडको विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना दिले आहे। परिसरात वाढत चाललेली अस्वच्छता, अंधार आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त झाले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून गटारी अनेक दिवसांपासून साफ न झाल्याने डेंग्यूसह इतर रोगांचा धोका वाढला आहे। परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे। याचबरोबर सुमारे 13 ते 14 हजार लोकवस्ती असलेल्या या परिसरातील शाळांच्या वर्गखोल्यांना तडे गेल्याचे निवेदनात म्हटले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी निचरा यंत्रणेची पाहणी व दुरुस्ती न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे। यामुळे परिसरात दुर्गंधी, माशा व डासांचे प्रमाण वाढले आहे। रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे। बंद दिवाबत्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी रुपाली काटे यांच्यासह ज्योती दाभाडे, अयोध्या गोटे, शीला जोंधळे आदींनी केली आहे। नमस्कार, मी रुपाली पुष्कराज काटे पाटोळे, सातपूर अंबड विभाग अध्यक्ष, शरदचंद्रजी पवार गटातून। कधी काळी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना घर मिळावे, आयुष्य सुधारावे म्हणून महानगरपालिकेने राजीव गांधी घरकुल योजना आणली। पण आज या घरकुलातील लोक घरात राहतात पण सुखात नाहीत। शहराबाहेर नेऊन ठेवलेले ना शाळा, ना दवाखाना, ना पोलीस चौकी, गटर फुटलेले, रस्त्यावर सांडपाणी, अंधारात बुडलेले रस्ते, हीच त्यांची परिस्थिती। न्याय आहे का? हीच का ती घरकुल योजना जी लोकांच्या स्वप्नासाठी होती? मी आज मनापासून सांगते, महानगरपालिकेने या नागरिकांकडे तत्काळ लक्ष द्यावे। या घरकुल परिसरात पुन्हा उजेड आणावा। मुलांना शाळा, वृद्धांना आरोग्य आणि सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क द्यावा। कारण हे नागरिक शहराबाहेर असले तरी शहराच्या हृदयात आहे। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.